संतांनी अगदी बरोबर म्हटले आहे. दुसऱ्यांसोबत कपटाने व वाईट विचाराने केलेला छळ तुमचे जीवन दुर्गतीला पोहोचण्याचा मार्ग मोकळा करतो. जर तुम्ही कुणाही सोबत वाईट वागलात तर तुमच्या सोबतही वाईट वागले जाईल. त्यावेळी आपल्याला ही गोष्ट समजत नाही, पण उशीर झाला तरी आपल्याला कर्माची शिक्षाही भोगावीच लागते. तुम्ही कधीही त्यातून सुटू शकत नाही. तुम्ही जे केले आहे त्याचे परिणाम कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला भोगावेच लागतील. आणि ही म्हण किती खरी आहे हे आपण या कथेद्वारे समजून घेऊया. एकदा गौतम बुद्ध लोकांना प्रवचन देत होते. बुद्ध म्हणाले, कोणतेही पाप करू नका, वाईट कर्म करू नका. थोडे थोडे का होईना पण पुण्य संपादन करा. त्यासाठी स्वतःचे चित्त शुद्ध करा. कारण वाईट कर्माचे फळ रडत रडत भोगावीच लागतात. तेव्हा एका व्यक्तीने त्यांना विचारले, हे बुद्धा, एखाद्याला त्याच्या कर्माचे फळ कसे मिळते? जर वाईट कर्माचे फळ मिळत असेल तर चांगली कर्मे कशी केली जातात? तेव्हा बुद्ध म्हणाले की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. तेव्हा आपण ध्यानपूर्वक ऐकावे. बुद्धांनी गोष्ट सांगायला सुरुवात केली. काही काळापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात दीपक व मोहन नावाचे दोन भाऊ आपल्या आईवडिला सोबत राहत होते. मोहन नेहमी दीपकचा हेवा करत असे, कारण दीपकचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्याचे मनात सर्वांबद्दल दया आणि आदरभाव होता. मोहनचा स्वभाव असा होता की त्याचे मनात लोकांबद्दल दयाभाव नव्हता. तो नेहमीच लोकांचा अनादर करायचा आणि त्यांचे नुकसान होईल असे कृत्य करायचा. त्यामुळे तो कोणालाच आवडत नव्हता. काही काळानंतर दीपक व मोहन यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. दीपकने त्यांचा विधीपूर्वक अंत्यसंस्कार केला. त्याने गावातील लोकांना जेवण दिले आणि ब्राह्मणांना दानदक्षिणा देऊन संतुष्ट केले. तो दरवर्षी त्यांच्या पुण्यतिथीला लोकांना जेवू घालत असे आणि ब्राह्मणांना दानदक्षिणा देत असे. ह्या सर्व गोष्टी मोहनला आवडत नसे आणि त्यामुळे तो दीपकचा अधिकच द्वेष करू लागला. एकदा त्यांच्या आईवडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या राज्याच्या राजाला आदर सत्कारपूर्वक आमंत्रण देऊन बोलावून घेतले आणि राजासमोर ब्राह्मणाला व पूर्ण गावाला जेवू घातले. ब्राह्मणाला दान पण दिले जेणेकरून त्यांचे आईवडील स्वर्गात आनंदी व सुखी राहतील. तेव्हा राजाने मोहनला विचारले, तुझा भाऊ तुझ्या आईवडिलासाठी खूप काही करतो, तू हे का करत नाहीस? काय तुला समजत नाही की तू पण तुझ्या आईवडिलासाठी काहीतरी करू शकतोस? मोहन काहीही बोलला नाही आणि शांतपणे तिथून निघून गेला. राजाने त्याचा अपमान केल्यामुळे तो रागावला होता आणि तो दीपककडून त्याच्या अपमानाचा बदला घेण्याची योजना आखत होता. दुसऱ्या दिवशी तो नाटक करायला लागतो आणि शहरासमोर मोठ्याने ओरडू लागतो, माझे आईवडील माझ्या स्वप्नात आले, ते स्वर्गात आनंदी नाही. कोणीतरी तेथे जाऊन त्यांच्यासाठी जेवण बनवून दिले तरच ते आनंदी होतील. त्यांनी माझ्या स्वप्नात येऊन मला सांगितले की दीपकला आमच्याकडे पाठवा, तो आमची चांगली सेवा करतो. दीपक सोबत असला तर आम्ही आनंदी राहू. राजा म्हणतो की ही तर खूप मोठी गोष्ट आहे, पण यासाठी दीपकला मरावे लागेल. दीपकला समजले होते की हे सर्व त्याला अडकवण्यासाठी एक युक्ती आहे. तरी तो म्हणाला, चला, यामुळे त्याला आईवडिलांची सेवा करता येईल आणि तो मरणाची तयारी करू लागला. तो राजाला म्हणतो, महाराज, आपण उद्याला नदीजवळ एका होडीचा बंदोबस्त करून द्यावा. मी नावेमधून नदीत उडी मारून माझा जीव सोडून स्वर्गात जाईन आणि माझ्या आईवडिलाची सेवा करील. राजाचे आदेशानुसार दुसऱ्या दिवशी होडीची व्यवस्था करण्यात आली. दीपकने होडीतून नदीत उडी मारली. सर्व गावक्यांना समजले की आता दीपक या जगात राहिला नाही. तो स्वर्गात आपल्या आईवडिलाची सेवा करण्यासाठी गेलेला आहे.
मोहनला त्याचा एकुलता एक भाऊ आता राहिला नाही याचा खूप आनंद झाला. आता जी काही जमीन, घर आहे ते सर्व माझे आहे. मी त्याचा मालक होईल. काही काळ लोटला. अचानक राजाच्या दरबारासमोर एक माणूस बसलेला दिसतो आणि तो मोठ्याने रडत असतो. राजाचे शिपाई त्याला दरबारात घेऊन जातात आणि विचारतात, हा चमत्कार कसा झाला? तू जिवंत कसा आहेस? तेव्हा दीपक म्हणतो, मी स्वर्गात गेलो होतो. माझे आई वडील आताही आनंदी नाही. ते रागावत होते आणि म्हणत होते की तुला स्वयंपाक ही येत नाही. तुझ्यापेक्षा चांगला तर मोहन आहे, जो तुझ्यापेक्षा चांगले स्वयंपाक बनवतो. तू परत जा आणि मोहनला पाठवून दे. राजा मोहनला बोलावतो आणि त्याला सर्व काही सांगतो. राजा त्याला म्हणतो, तुझ्या भावाने तुझ्या आईवडिलांसाठी खूप काही केले आहे. आता तुझी पाळी आहे. तू त्यांच्यासाठी काही करू शकत नाही काय? मोहनला नको असले तरी त्याला हे सर्व करावे लागते. दुसऱ्या दिवशीची सर्व तयारी करण्यात आली. मोहन घरी येतो आणि विचार करतो, मी तेथे जाणार नाही. रात्रीलाच शहर सोडून दुसरीकडे कुठेतरी निघून जाईल. नंतर दीपकने राजाला सर्व सत्य सांगितले. खरंच तो कसा वाचला? त्याचे आधीच मच्छीमारांशी बोलणे झाले होते. त्यामुळे त्याचे प्राण वाचले आणि तो 1 महिना शहरापासून दूर होता. आता तो राज्यात परत आला. त्याने हे सर्व फक्त मोहनला धडा शिकवायचा म्हणून केले. तिकडे मोहनने शहर सोडण्याचा बेत आखला होता. त्याच्या योजनेनुसार त्याने रात्रीच्या अंधारात घर सोडले. तो नुकताच घराबाहेर पडला होता. तेव्हा राजाच्या छावणीतील 2 सैनिकांनी त्याला पाहिले आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मोहन आणि सैनिकांमध्ये हाणामारी होते. मोहन रागाच्या भरात एका सैनिकाच्या डोक्यात दगड मारतो. डोक्यावर मार लागल्याने त्याचा मृत्यू होतो. जेव्हा राजाला हे सर्व कळते तेव्हा तो मोहनला माफ करण्याचा विचार सोडून देतो आणि सैनिकाचा खून केल्यामुळे त्याला मृत्युदंडाची सजा सुनावतो. दुसऱ्या दिवशी त्याला नावेतून खाली नदीत ढकलून मारण्याचा आदेश दिला जातो. पण त्या शेवटच्या क्षणी मोहनला त्याची चूक समजली आणि शेवटच्या क्षणी सुद्धा त्याने लोकांचे वाईट केले होते. त्यालाही आयुष्यात कधीतरी त्याची चूक कळली. पण तुम्ही ती म्हण ऐकली असेल की आता पश्चाताप करून काय फायदा? जेव्हा पाखरांनी पीकच खाऊन टाकले, पश्चातापासोबत त्याला आपला जीवही गमवावा लागला. गोष्ट संपल्यावर गौतम बुद्धांनी त्या व्यक्तीला समजावले, कर्माचे फळ असेच असते. वाईट माणूस आयुष्याच्या शेवटपर्यंत बरोबर आणि चूक यात फरक करू शकत नाही. कोणतेही कर्म करण्यापूर्वी आपण त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करणे आवश्यक आहे. प्रश्न असा आहे की कर्म बनण्याच्या दिशेने पहिले पाऊल कोणते आहे? या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे. मनुष्याने केलेले सर्व कर्म त्याच्या विचारावर अवलंबून असते. सकारात्मक किंवा नकारात्मक विचार हे मनातच निर्माण होतात आणि त्याच विचारांच्या आधारे आपण कृती करतो. या प्रकारे मनात सकारात्मक गोष्टी निर्माण झाल्यास चांगले कर्म घडून येतात. याउलट मनात नकारात्मक गोष्टी निर्माण झाल्यास वाईट कर्म आपल्या हातून घडत असते. त्या व्यक्तीने विचारले, हे बुद्धा, पापाचे फळ कधी मिळते? बुद्ध म्हणाले, पापाचे परिणाम केलेल्या कृतीवर अवलंबून असतात. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीवर अन्याय केला तर तुमच्यावरही निश्चित अन्याय होणार. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगले कराल तेव्हा तुमच्या सोबतही चांगलेच घडेल. जेव्हा तुम्ही एखाद्याचे वाईट करता आणि तुम्हाला वाटते की तुमचे काहीही वाईट होणार नाही, हे देखील शक्य आहे की त्यावेळी तुमच्या सोबत काहीही वाईट घडणार नाही, परंतु ते कधीतरी घडू शकते. तुम्हाला ते सहन करावेच लागेल, म्हणून तुम्हाला अशा व्यक्तींचे काहीही वाईट करण्याचा अधिकार नाही. कारण आपल्या कर्माचे फळ उशिरा का होईना परंतु मिळतेच. गोष्ट संपवून बुद्ध आपल्या कुटीकडे निघून गेले.
या कथेमधून आपणास कळते की आपल्या कर्माचे फळ नेहमीच आपल्यासोबत राहते. चांगली कृत्ये आपल्याला आनंद आणि शांती देतात, तर वाईट कृत्ये आपल्याला पश्चाताप आणि दुःख देतात.